असो मजगो असो मजगो असो मजगो सतधम्मा बुद्ध शाहू फुले आणि हिमाची लाथे लाथेची माझी भाषा प्रज्ञाशील करो
हॅलो की या अखिल विश्वाला शांती करुणा मैत्रीचा संदेश देणारे शांतीदूत महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध चक्रवर्ती राजा अशोक सम्राट संत कबीर संत रविदास संत तुकाराम महाराज आभाळानेही नाकारलेल्या पंखांना उडण्याचे सामर्थ्य त्यांनी दिले आणि या यशाच्या उंच शिखरावर आम्हाला पोहोचवणारे विश्वभूषण युग प्रवर्तक मी फक्त भारतरत्न म्हणणार नाही तर संपूर्ण जगाने स्वीकारलेले विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला शिक्षणाचे उद्गाते मनुवादाचे कर्णधार महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वप्रथम प्रसिद्धीचे माध्यम नसतानाही ग्राम स्वच्छतेचा संदेश देणारे आमचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे संत गाडगे महाराज खंजेरीच्या नादावर समाज प्रबोधन करणारे समाज सुधारणा घडवून आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच दुसरे राजे संभाजी राजे भोसले मनोरंजनातून प्रबोधन व प्रबोधनातून परिवर्तन सांगणारे लोकशाही सत्यशोधक अण्णाभाऊ साठे फातिमा भिसे बिरसा मुंडा तसेच मानवतेच्या कल्याणासाठी झगडणारे आणि या तळागाळातील सर्व जाती धर्मातील महापुरुषांना श्रीवान वंदन करते आणि समस्त महामानवांना संत महापुरुषांना जन्म देणाऱ्या आणि त्यांच्या समवेत राहणाऱ्या महामाया माता गौतमी महाप्रजापती माता सावित्री पहिल्या कुलमुखत्यार आई साहेब जिजाई माता भीमाई माता रमाई आणि या सर्व माय मौल्यांना मी पंचांग प्रणाम करते आहे आणि माझे संगतदार राहुलजी कांबळे यांना सुद्धा मी मानाचा जयभीम करते आहे आणि समस्त पार्टीला सुद्धा माझा मानाचा जयभीम आहे आणि या ठिकाणी मला आपल्या लोकांची सेवा करण्याची गायनाच्या माध्यमातून जी संधी मला उपलब्ध करून दिली असे या कमिटीचे सगळे आयोजक परंतु खास करून मिलिंद दादा यावले कोषाध्यक्ष तसेच सिद्धार्थजी मुंद्रे सहसचिव यांचं फार मोठं योगदान आहे यांचे मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करू इच्छिते तेव्हा त्यांनी सामोरे यावं आणि माझा मान स्वीकारावा बोधिसत्व बाभमाच्या आचाराला वंदन माझे अशोक सम्राटाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे की बोधिसत्व बाभमाच्या आचाराला वंदन माझे आणि सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे मंदिरात कधी ठेवले नाही पाऊल जाणे पाटील अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे
भाऊ पेंडे टायगर सेना वर्धा जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं भूमदान आलेलं आहे आणि म्हणणं आहे की ज्ञानाच्या महापर्वाला अंतकरण स्मरते मी प्रज्ञाशील करुणा संगीतारते आज या कारण माझा टर्न यायला बराच वेळ झालेला आहे तर मी शॉर्ट अँड स्वीट मध्ये माझं बंधन गीत आपल्या समोर सादर करते आहे, लक्ष असू द्यावं. तथागताला अर्थसहाय्यामुळे परदेशात जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा कुठं बाबासाहेब झाले. म्हणून शाहूराज Yeah.
बसा तो घेऊन बाबा फुलेची वाणी पडली आहे आणि बसा तो घेऊन बाबा भिकामणी. कारण आणि याच पाण्यावरून युद्ध शाक्य कोली यांचे झाले. याच ज्या आपण पाणी पितो आहोत हे पाणी, अरे याच पाण्यावरून युद्ध शाक्य कोली यांचे झाले. म्हणून ज्योतिबानी होत दलितास फुले गेले. याच क्रांती ज्योतीचे धडे घेऊन बोल. अरे भीमाच्या स्पर्शाने तळे चौदार झाले. नगर पंचायत नगरसेवक दिवसा यांच्याकडनं 500 रुपयाचं धमदान आलेलं आहे. म्हणणं आहे काय, जनता होती घेऊन गेला महाड तुम्हाला येत आहे ना साऊंड? मला भाऊ एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं. अमृतवाणी माझी झाला वंदन ज्योती बाला आपल्याला जन्माच्या ओटी वाटतं. म्हणून तारीख 14 तारीख 14 नागभूमी पावन झाली. नागपूर, अरे स्मारक ते नागपूरचे गेले विश्वाच्या ख्यातीला. साहेबराव माहुरे पंढरपूर पत्रकार दिवसा यांच्याकडनं 500 रुपयाचं धमदान आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची भगिनी शुभांगीताई घोंगडे राहणार आरवी यांच्याकडे या समाजसेवक आहेत. यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धमदान आलेलं आहे. आणि म्हणणं आहे काय, अरे स्मारक ते नागपूरचे गेले त्या विश्वाच्या ख्यातीला.
पेटविली ते ठाई भिवाने, छप्पनला धम्म ज्योतीला. अरे दाही दिशा तुम्ही दरवळतो आजा पाटील, बुद्धगयचा गंध येतो दीक्षा भूमीच्या मार्गाला. त्याचप्रमाणे राजूभाऊ माहुरे पत्रकार बंडखोर, पुन्हा नाव घ्या असं म्हणतात का? बरं, राजूभाऊ माहुरे पत्रकार बंडखोर यांच्याकडनं सुद्धा बरंचसं धम्मदान आलेलं आहे. म्हणणं आहे काय? अशी भिवाने की माया देवी. त्याचप्रमाणे माझे आवडते बँजो मास्टर इथे खर्जी हा नास्टी यांच्याकडनं सुद्धा मला ही फार मोठी बोलाची धम्मदान आहे. आणि म्हणणं आहे काय? या गीताचं कवी दादांनी पहिलेच परिचय दिलेला आहे की कायदा भिवाचा फोटो गांधीचा फेम असलेले कवी दत्ताजी पाईकराव नाशिक करून शेवट काय लिहित आहे? सुनील भाऊ कावडे, त्याचप्रमाणे आयुष्य गौतम भाऊ कुंभारे, आदर्श एकता संघटना अध्यक्ष आरणी यांच्याकडनं 100 रुपये देऊन मला पुरस्कृत केलं. मी त्यांची ऋणी आहे. आणि म्हणायचं काय, संविधान आपल्याला फक्त बघण्यासाठी दिलेलं नसून याला आपल्या वाचा म्हणजे तुम्हाला तुमचे अधिकार कळतील. खरंय की नाही? हे फक्त मी दाखवलं म्हणजे दाखवण्यासाठी नसून हे वाचण्यासाठी. तुम्ही वाचाल तर वाचाल अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. म्हणून म्हणते आहे काय, लिहिलं विमान हे संविधान.
जगात भारताची वाढवी जर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं नसतं तर आज आपली दशा काय असती तुम्हाला माहिती आहे जगात भारताची वाढवी शान बौद्ध संस्कृती प्रचार प्रसार व संस्कार बहुउद्देशीय समिती दिवसा यांच्याकडे मला 1000 रुपयाचं धमदान आलंय आणि म्हणणं आहे काय या देशाला या देशाला या देशाला करून जगात भारताची वाढ